काही नेते समाजासाठी काम करताना दिसत आहेत. कामाचा वेग, स्पष्ट विचार आणि काम करण्याची शिद्दोड ज्यांच्या दिसली ते म्हणजे अजितदादा पवार. म्हणूनच आज मी आपल्या समोर अजितदादांचे विचार व शिवरायांप्रमाणे घालून दिला आदर्श या विषयावर मी माझी काही स्वप्न मांडले. या स्वप्नाचा ज्वलंत प्रकाश जनतेच्या हितासाठी त्यांनी केला अखंड प्रयत्न खास त्याच पद्धतीने काम करणारा नेता ठाम अजितदादांच्या विचारांनी वाटतो. महाराष्ट्राचा मान, महाराष्ट्राचा मान. अजितदादा पवार स्पष्ट वक्तपणा, निर्णय क्षमता, कामाचा वेग, गोरगरीब लोकांसाठी काम करण्याची तळमळ यासाठी ओळखले जात होते. महाराष्ट्रात अनेक नेते आहेत, आपण त्यांना त्याच्याच नावाने संबोधतो, पण अजितदादाने संपूर्ण महाराष्ट्र दादा या नावाने हाक मारायचा. दादा म्हणजे गोरगरिबांच्या कुटुंबातील हक्काचा माणूस. जसे की महाराष्ट्राच्या मातीशी दादांची नाळ घट्ट जोडली होती, म्हणून तर सर्वजण त्यांना हक्काने दादा म्हणत, आपल्या अडचणी त्यांना सांगत. दादा ही आपले कुटुंब समजून सर्वांच्या अडचणी सोडवत, म्हणून तर दादा संपूर्ण माझ्या कामाचा माणूस म्हणून ओळखतो. संपूर्ण माझ्याकडे एकच शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालत आहेत ना तोपर्यंत तुमच्या भल्याचाच विचार करेन, बाकी काही करणार नाही. दादा नेहमी म्हणायचे, काही झालं तरी विकास आमचा कामा नये, जनतेसाठी काम करणे हीच खरी सेवा आहे. हा विचार शिवरायांची आठवण करून देतो, कारण शिवरायांनी नेहमी प्रजा कल्याणाला सर्वात मोठे स्थान दिले. जसे की शिवरायांनी धैर्य, शिस्त, न्याय याचे मूल्य समाज दिले, तसेच दादांनीही काम करताना कर्तव्याला प्राधान्य दिले. कठीण परिस्थितीत ठाम निर्णय घेण्याची वृत्ती आपल्याला शिवरायांच्या धाडसाची आठवण करून देते. काम बोलले पाहिजे, शब्द नव्हे, हीच खरी शिकवण शिवरायांनी मी आजपर्यंत दादांत आहे. शिवरायांच्या विचाराचा वारसा घेऊनच दादांनी समाजासाठी काम केले. शिवरायांप्रमाणे दादांनी काम करत असताना जात पात धर्म पाळला नाही, ते माझ्यासाठी कामच करत राहिले. महाराष्ट्राच्या मातीत दादांसारखा नेता जन्म देणे हे आपले भाग्यच मानावे लागेल. म्हणे शेवटी त्याचं देव एवढेच मानवायचे वाटते, कडक शब्द बोलणं रोखटोक आणि मायेनं ती जवळ घेणं. प्रशासनावर जबर पकड, दादांचा कोणताच अधिकाऱ्यांची होई धावपळ. खोटं बोलणं, खोटं वागणं कधी त्यांना पटलंच नाही. आज करू उद्या करू कधी त्यांना जमलंच नाही. शब्दांचा पक्का आमचा दादा, एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा. स्वच्छतेची आवड खास, सकाळी 6 ला घरी कामाला सुरुवात, रात्रंदिवस एकच तास, फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. नजर लागली व आमच्या राजाला, काळानेही काला घातला, 28 जानेवारीला नीतीनेही खेळ खेळला. आमचा दादा आमच्यापासून दूर गेला, काय देवा तू एवढा क्रूर झाला, तुलाही काय देवा आमचा दादा आवडला, तू आम्हाला साऱ्यांना पोरका करून गेला. असं जरी देवा तू जरी एवढा क्रूर झाला तरी आम्ही आमचा दादा हृदयात पोरला. पिढ्यात पिढ्या आम्ही असेच हृदयात पोरत राहू. आमचा दादा काय होता हे सर्वांना सांगत राहू. कंठ दाटून आला, ओठांवर शब्द फुटेना झाला आणि महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा क्षण आला. एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर व इथे बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्व प्रेक्षक, भाषणाचे सखोल ज्ञान असणारे सर्व परीक्षक आणि विशेष करून हे स्टेज निर्माण करून देणाऱ्या सर्व संयोजक व आयोजक यांचे मी आभार मानते. तर सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. मी स्वरा सचिन बगाडे, इयत्ता 4वी पुढीकडची विद्यार्थिनी, आज आपणासमोर विषय मांडते, जाणता राजा अजितदादा पवार. ओहो, काळाचा महिमा अगाध आहे, पण काही माणसं काळाच्या पडद्याआड जाऊनही आपल्या कर्तृत्वाने अजरामर राहतात. आज मी अशाच एका नेतृत्वाबद्दल बोलणार आहे, ज्यांच्या नावातच विकास आणि शिस्त हे 2 शब्द प्रकर्षाने जाणवतात. ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दादा, म्हणजे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. ओहो, राजकारणात अनेक नेते असतात, पण अजितदादा हे कार्यक्षम प्रशासक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा या नावाने प्रसिद्ध असलेले अजितदादा पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि गावातील तत्परतेसाठी नेहमीच ओळखले गेले. ओहो, राजकारणात अनेकांना वेळ मिळत नाही अशी तक्रार असते, पण दादांच्या बाबतीत वेळ हा त्यांचा सर्वात जवळचा मित्र होता. पहाटेचा सूर्योदय होण्याआधी ज्यांच्या कामाची पहाट होते अशा आझाद शत्रू नेतृत्वाचे नाव म्हणजे अजितदादा पवार होते. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असतो तेव्हा मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावर एक खिडकी उघडी असायची, जिथे कामाचा धडाका सुरू असायचा. ताईनीच म्हणजे हे वाक्य त्यांनी केवळ आपल्या सभेमध्ये बोलून दाखवले नाही, तर
संपूर्ण महाराष्ट्राला शिकवले. त्यांची पहाटेची शिस्त केवळ एक सवय नव्हती, तर ती प्रशासकीय कामाच्या, निस्सीम प्रेमाची आणि महाराष्ट्राच्या हिताची एक पवित्र ओढ होती. फाईलवरची स्वाक्षरी असो किंवा एखादा प्रलंबित सिंचन प्रकल्प असो, दादांच्या टेबलावर उद्या नावाचा शब्द नसायचाच. आता वळूया त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या गुणाकडे, तो म्हणजे दादांचा रोखठोकपणा. ओहो, आजच्या सोयीस्कर राजकारणात नको म्हणायला किंवा नाही ऐकायला अनेकांना कसरत करावी लागते, पण दादा म्हणजे राजकारणातील आस्था होते. जे आहे ते एकदम स्पष्ट, होला हो, नाहीला नाही. त्यांच्या बोलण्यात शब्दांची साखरपेंडी नसायची, तर कामाची ठोस भूमिका असायची. अहो, राजकारण म्हणजे केवळ खुर्चीची शर्यत नसून ती जनसेवेची एक अखंड मॅरेथॉन असते. हे दादांच्या कार्यपद्धतीतून आपल्याला शिकायला मिळाले. दादांच्या कार्यशैलीत शरद पवार साहेबांकडून मिळालेला एक राजकीय वारसा होता, तो त्यांच्या कामातून व्यवहारातून झळकायचा. दादांचे फक्त कागदावरचे नियोजन नाही, तर जमिनीवर उतरणारे काम म्हणजे काय हे पाहायचे असेल तर पुणे मेट्रोचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. जेव्हा हा प्रकल्प अनेक तांत्रिक अडचणींमध्ये अडकला होता, तेव्हा एका बाजूला विकास हवा म्हणणारी जनता होती आणि दुसऱ्या बाजूला कामातील अडथळे. अशा वेळी दादांनी पुढाकार घेतला, अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आणि प्रकल्पाचा वेग वाढवला. त्यांच्या या कार्यपद्धतीचा परिणाम असा झाला